शाळांमध्ये मुलींच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत। मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे देखील चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील कानडदा गावात घडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ही घटना उघडकीस आली आहे। मुलींच्या सुरक्षाबाबत राज्य सरकार अनेक पावलं उचलत असताना शाळा कॉलेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश देण्यात आले आहे। राज्य सरकारने या सूचना दिल्यानंतर शाळा कॉलेज व विविध परिसरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। मात्र मुलींच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कॅमेरे देखील सुरक्षित नसल्याने ते चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील कानडदा गावातील आदर्श विद्यालय व कनिष्ठ विद्यालय येथे उघडकीस आला आहे। या शाळेमध्ये 5 कॅमेरे लावण्यात आली होती। मात्र अज्ञात चोरट्यांनी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करत कॅमेरे चोरून नेल्याने शाळा प्रशासन व गावकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे। या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा तपास पोलीस करीत आहे। मी कानडदा पोलीस पाटील नारायण गोकुळ पाटील। कानडदा हे गाव जवळजवळ 20 ते 22 लोकसंख्येचं असून 1000 लोकसंख्येचं असून या गावामध्ये आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही शिक्षण संस्था आहे। या शिक्षण संस्थेमध्ये 550 मुली आणि 600 मुलं असे शिक्षण घेत असतात। बदलापूर घटनेच्या संदर्भात सजग होऊन शाळा प्रशासनाने 5 सीसीटीव्ही कॅमेरे शाळेच्या आवारात बसवलेले होते। परंतु परवा रात्री स्थानिक 2 अज्ञातांनी त्या कॅमेऱ्यांची तोडफोड करून बाकीचे कॅमेरे चोरीस नेलेले आहेत। तरी त्याबाबत शाळा प्रशासनाने तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे।